बघा मी एक दीड दोन वर्षापूर्वी ही काही पदाधिकारी माझ्याकडे 1,500-2,000 पदाधिकारी माझ्याकडे आले. ते बेस्ट कामगार सेनेचे होते, काही शरदराव साहेबांच्या पण युनियनचे होते. आणि त्यांचं म्हणणं होतं की साहेब इथे फक्त कृती समिती तयार होते, चर्चा होतात, परंतु बेस्ट कामगार सेनेकडनं कुठलंही काम होत नाही. टायर विकणे, पेट्रोल विकणे, भंगार विकणे याच्या पलीकडे समिती काही करत नाही. जवळजवळ 750 मुलं ही 16 वर्ष टेम्पररी होती. 16 वर्ष ज्यांना घाणी कामगार म्हणून ओळखलं जात होतं, त्या लोकांना परमनंटचा मुद्दा होता. त्यांच्याकडे काही गोष्टीचे डिमांड केले गेले. जर तुम्ही मराठी माणसाचे न्याय हक्काच्या लढ्यासाठी लढता, मराठी माणसाचे तुम्ही स्वतःला देव समजता, मग तुम्हाला 750 लोक परमनंट करण्यात काय अडचण होती? महापालिका तुमची होती, 2.5 वर्ष मुख्यमंत्री, 3 वर्ष तुमचे होते. मग तुमचं कुठे घोडं मारलं होतं? तर त्याच्यामागे पुन्हा एकदा आर्थिक राजकारण होतं. त्या गरीब मुलांकडे आर्थिक गणितं मांडली गेली आणि ते करू शकले नाहीत. कोविड भत्ता हा माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना कोविडच्या काळात BST कामगारांनी काम करावं म्हणून सांगितला, तो कोविड भत्ता दिला गेला नाही. महापालिका ही BSTची पॅरेंट बॉडी असताना त्या पॅरेंट बॉडीप्रमाणे तुम्हाला प्रमोशन्स दिली पाहिजे, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, ते दिली गेली नाहीत. ह्यांच्या मर्जीतल्या लोकांना प्रमोशन द्यायची, ह्यांच्या मर्जीतल्या लोकांना AGM DGM करायचं आणि मग आपली दुकानदारी चालवायची.